नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 नंतर प्रत्येक गटात आणि गणात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणूक कार्यालय जाहीर करतील. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांना चिन्हाचं वाटप होईल आणि मग खऱ्या अर्थानं उद्या 28 जानेवारीपासून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होईल. राज्यात सत्तेवर असलेलं महायुती सरकारमधील भाजप पक्षाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद महापालिका निवडणुकीत प्रचारात संपूर्ण राज्यात प्रचार केल्याचं चित्र दिसून येत होतं. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही ज्या 12 जिल्हा परिषद 12 जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत, या सर्व 12ही जिल्ह्यात ते प्रचाराचा धूमधडाका लावणार आहेत. या प्रचार कालावधीत जवळपास 22 प्रचार सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचं माहिती राज्य भाजप कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडं मुख्यमंत्री आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचाही प्रचार दौरा निश्चितपणे होणार आहे. तिसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात महाराष्ट्रातील 12ही जिल्ह्यात फिरताना आपल्याला दिसणार आहेत. विरोधी पक्षाकडून कोण प्रचारात उतरणार आणि कोण नाही याचं काही अजून पुढं आलेलं नाही. मात्र काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी मात्र निवडणूक आयोगाकडे दिली आहे आणि ती जाहीर पण केली आहे. त्यामुळं उद्यापासून प्रचाराचा धुळा उडताना आपणाला सगळीकडे दिसेल. धाराशिव येथील यशवंत ॲग्रोटेक या गूळ पावडर उत्पादन करणाऱ्या कंपनीनं आपल्या माजलगाव जिल्हा बीड तालुक्यातील वाघोरा येथील जो त्यांचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पात यंदाच्या गळीत हंगामात 1,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केलेलं असून हे गाळप कमी दिवसात झालेलं आहे, अशी माहिती यशवंत ॲग्रोचे प्रमुख सतीश सत्यनारायण दंडनाईक यांनी दिली आहे. या गाळपाला ऊस पुरवठा करणारे शेतकरी, ऊस वाहतूक आणि तोडणी करणारे कामगार, त्याचबरोबर युनिटमधले कर्मचारी यांचं मोलाचा वाटा त्यांनी उचलला आहे. त्याबद्दल त्यांनी त्यांचंही अभिनंदन केलं आहे. सर्व कर्मचारी, उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार यांचं सतीश दंडनाईक आणि विजय नाडे यांनी आभार मानलेले आहेत.
काल 77वा प्रजासत्ताक दिन देशात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात पण सर्वत्र उत्साहात पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत येथे त्याचबरोबर दिल्लीत विविध कार्यक्रम पार पडले. दिल्लीच्या प्रजासत्ताक परेडमध्ये महाराष्ट्राचं चित्ररथ पण होता आणि या चित्ररथावर अष्टविनायकाचा देखावा साकारला. काल धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात अचानक भोवळ येऊन राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी जाधव यांना भोवळ आली आणि भोवळाच्या याच्यात त्यांना हार्ट अटॅक होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सर्वांनाच चटका लावून गेली. आपण याच्यासोबत दिल्लीत महाराष्ट्राचा जो चित्ररथ होता त्याची चित्रफित दाखवत आहोत. आपण आज आता इथंच थांबतोय. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.